ब्रह्मगर्जना प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीनं यंदा जुळे सोलापुरात भगवान परशुराम जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती काकासाहेब कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। परशुराम जन्मोत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं। 10 ते 14 एप्रिल दरम्यान भंडारी क्लब जुळे सोलापूर मैदानावर क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। याचं उद्घाटन 10 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते होईल, तर 14 एप्रिल रोजी सायंकाळी रोहित टिळक यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल। तर 29 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त यज्ञ, लघुरुद्र, अभिषेक, तर सायंकाळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। त्यानंतर सायंकाळी 5 वाजता भगवान परशुराम महाराज मूर्ती प्रतिष्ठापना जुळे सोलापुरातील केली शाळेजवळ हे कार्यक्रम होणार असल्याची माहिती काकासाहेब कुलकर्णी आणि ॲडव्होकेट शर्वरी रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेस निखिल देशपांडे, श्रीकांत कुलकर्णी, विक्रम डोंसाळे, अमिता कुलकर्णी, सुप्रिया जोशी आदींची उपस्थिती होती। भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूर यांच्या वतीनं यावर्षी 2025 आणि 26 सालासाठी भगवान परशुराम जन्मोत्सव समितीची पदाधिकारी निवडी या ठिकाणी झालेल्या आहेत। या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षपदी आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्रीकांत कुलकर्णी साहेब, महिला प्रमुखपदी आदरणीय ॲडव्होकेट शर्वरी रानडेजी, महिला अध्यक्षपदी आदरणीय सायली जोशी मॅडम, या मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुधीर अण्णा कुलकर्णी, तसेच विभाग अध्यक्ष म्हणून निखिल मालक देशपांडे यांच्या निवडी या ठिकाणी झालेल्या आहेत। याच पद्धतीनं या भगवान परशुराम जन्मोत्सव प्राण प्रतिष्ठापनेबरोबर क्रीडा, धार्मिक, सामाजिक अशा वेगवेगळ्या उपक्रमांची रेलचेल आम्ही या ठिकाणी यावर्षी ठेवलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। 16 संघ या समाजातील सहभागी होणार आहेत। त्यातले 10 पुरुषांचे संघ आहेत, 4 महिलांचे संघ आहेत आणि 2 संघ जे आहेत ते अतिशय आकर्षण असणारे संघ आहेत। ते आहेत पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींचे। त्या पारंपरिक वेशामध्ये ते गुरुजी या ठिकाणी क्रिकेट खेळणार आहेत। दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी जुळे सोलापुरात आपण श्री भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करतोय। त्यानिमित्ताने आपण सकाळी 7 वाजता पवमान यज्ञ याचं तिथे आयोजन केलेलं आहे। 5 घनपाठी ब्राह्मणांच्या हस्ते आपण हा पवमान यज्ञ करून घेणार आहोत। त्यासाठी 11 जोडपी या यज्ञासाठी बसणार आहेत। त्याचप्रमाणे संध्याकाळी 5:30 वाजता केलीच्या ग्राउंड पासून शोभायात्रेस सुरुवात होईल आणि त्याचा मार्ग असा असणार आहे की केलीच्या ग्राउंड पासून जे सुरुवात होईल ते आपण डीमार्टच्या तिथून भंडारी ग्राउंड कडून मोनार्च हॉस्पिटल कडून दावत चौक आणि दावत चौकातून पुन्हा केलीकडे विसर्जन होईल आणि त्यानंतर भगवान परशुरामाची प्राणप्रतिष्ठा होईल आणि प्रसाद वाटप आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने या कार्यक्रमाचा समारोप होईल।